मम्मी मम्मी अगं काय झालं? तो गंग्या तो विसला नाही का? मी तिथं बाहेर देत होते आणि ती आले तिथं आणि मला ओढून चालवलं होतं ते. वडून चालवलं? कुठे ते मेले? इकडे आपल्या वावरात. त्यांचा मुडदा बसवला त्यांचा. बाई लय लेट झाला आज. अखे बारे द्यायचे पडले. मोटर कवाशी चालू केली काही नाही मला सांगितलं नाही घरचे. बाई एवढं पाणी आलं बरं झालं. आता इकडे बाहेर द्यायचंय तेवढं भरलं का इकडून देते मग. काजल आलं खरं तू शेतकऱ्यांसोबत आहे बा आता. मग शेतकऱ्याची पोरगी मग शेतकरी नाही राहणार तर काय होईल? हे मग लग्न करून माझी हा मग तर 12 देऊन दाखव तुला. दाखवू का 12 देऊन? हा दाखवतो. दाखव दे देऊ का मग 12 भरून जाईल ना त्यात. हा तुला पण 12 मग मी का बरं तुझ्याशी लग्न करू रे? पाय ना काम जमत का नाही पाय ना. तुला जमू अगर न जमू पण माझं कसं म्हणतो सांग लग्न करायचं. माझं लग्न व्हायले ना. सोडून दे त्याला. सोडून दे म्हणजे कसं असलं तर मा नवरा आहे शेवटी. तू काय मला हे बोलायसाठी आला का इकडे? बरं मी काय म्हणतो एक काम आहे तुला इकडे. काय? हे 12 बरोबर आहे ना तुला एक काम आहे इकडे 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 जरा एक काम सांगतो तुला इकडे ये इकडे 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 चला पटकन. अजिबात ऐकत नाहीत. हा पटकन ए तू हात काय धरून राहिला सोडलं? तू इकडे मी चालू राहिले ना. इकडे 2 मिनिट. गंगाराम आणले का तिला इकडे? हा बोल भाऊ आता काय बोल. हे वांगा येईल त्या संग. नीट बोल नीट. वांगा म्हणते का? मग हा खाली बस खाली बस बस खाली. खाली बस अरे बोल ना. खाली नाही, बस बस खाली. खाली बस. तुमच्या इथं बळजबरीच बाई. बस खाली. गंगाराम हा काय म्हणणं आहे तुझं बोलून टाक. नाही जे होईल. बोलायचंय. जे होईल ते होईल. हा मग आज काय विचार करायचा आहे तर? म्हणजे असं आहे हे बघ तुला आहे ना गावात जवळ जवळ 12 वर्ष झालं बघतोय मी. हा आता तुझं लग्न झालं म्हणून काय झालं हा पण आहे ना आमच्या दोघांचा प्रेम आहे तुझ्यावर. काय बाबा, म्हणायचंय? तुमच्या दोघांचं प्रेम हा, आहे. मग? तुमच्या प्रेमाला लावा ना तिकडे आग. आग चांगली बोललीस तर ठीक आहे आणि गोडीत प्रेमाला तयार झालीस ना तर ठीक आहे नाही तर शेवटी आम्हाला बळजबरी करता येतेच. मग म्हणजे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला? धमकी धमकी समज नाही तर काही समज. तुला जी योग्य वाटेल ती ते समज. समज. जर मी ना हा. माझ्या बापाला आणि माईला सांगितलं ना मावाल्या तर तुमच्या असे 3, 13, 9, 12 असतील मग. ए, आहे. जाय कोणला सांग आम्ही नाही घाबरत. तू काय बापाची धमकी देते का? आम्ही नाही घाबरत. हा का? हा मी माझ्या बापाला नाही घाबरत. बाकीच्या ह्याचा प्रश्नच नाही काही. आणि तुम्ही झोपेत- असे दोघ जण वाया गेलेले कॅसेट तुमचं काय आहे? मग मोकळे वळू सोडेल तुम्हाला गावाला. गावात कोणा आपल्या नादाला लागत नाही आमच्या समजलं का? मी काय म्हणतो गंगा हा हे ऐकायचं नाही. असेच उचलूया खायला.
गेला चल चल तुला सोडत चल चल गप्पी अरे सोड. चल गप्पी प्रेमाने तुला विचारलं तर तू ऐकत नाही तुझ्या आता बळजबरीच कर खाली कपड चावती काय पिंदडे आलेला पाखरू सोडलायस तू ये पाय बरं किती चावली ये पाय बरं सावली ना ये पाय बरं अरे लय दात लागलं रे हिचं. हा. जाऊ दे रे चाव दे त्या चावाचा वचपा आहे ना पण मी काय म्हणतो एक दिवस घेतल्याशिवाय राहणार नाही गंगाराम हा ए तिने जर सांगितलं घरी तर मला अवघड होईल भाऊ सांगू दे रे आता काय करतो हा? आपण तर हिम्मत केली चालतो का चालतो का तिचा मर्डर करून टाकू नको रे मर्डर नको मग? मर्डर करायचा पण जोपर्यंत आपण ह्या चावलेल्याचा बदला घेत नाही ना तोपर्यंत तिचा मर्डर नाही करायचा तिला एक दिवस अशीच उचलू आणि रानातच नेऊ आपलं काम करून घेऊ तिचा बाप लय बेकार आहे भाऊ तिच्या बापाला मार गोळे बघू होईल तेव्हा होईल जे जाऊ दे होईल ते बघता येईल जाऊ दे मरू दे मग. चला आपण आता एक काम कर ती अशी पळाली नाही आपण इकडून इकडे जाऊ इकडे खालून जाऊ चल 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 बाबा तो ना आज वाढवात करेल दिसतो मला काही खरं वाटत ना मला आता. मम्मी मम्मी अगं काय झालं? तो गंग्या आणि तो विसला नाही का ते मी तिथं बाहेर येत होते आणि ती आले तिथं आणि मला ओढून चालवलं होतं त्याने. वडून चालवलं? हा, कुठे ते मेले? हा तिकडे आपल्या वावराकडे त्यांचा मुडदा बसवला त्यांचा आपल्या वावराकडे म्हणजे माय पोर एकटी पाहून काय तिचा हे छेड काढी द्या काय? डायरेक्ट कुपाटीत घेऊन चालले होते काय मला. तू? चाल मला दाखव पहिले. हा? वा रे वा. अगं, हा. तिडच एकाच्या डोक्यात पावडं घालायचं ना तो. हा अगं मम्मी त्यांनी दोघांनी दोन हात धरले आणि वडीत चालले होते घेऊन. मी माग असे खेचू राहिले तरी पण थांबना या नाही. बाय, तू घाबरू शेवटी त्या विसल्याला चावले मी हा ना? आणि पडलेले जोरात ते चावली पळता त्याचा पळता. असा लोचका तोडून घ्यायला लागत होता तो. त्याला परत आहे ना आठवणच राहिली पाहिजे मेलेला. लय त्या जोरात शांतीच्या चावली. पुरीच्या नादी लागत लय होता. जोरात चावले आम्ही पडले मी त्याच्या नादात तरी पडल्यावर मी वडीत होते ते. बाई माल लेकराला आजपर्यंत कोणाची हिंमत नाही झाली हात लावायची. मला म्हणतो म्हणे त्याला दे सोडून म्हणे माझ्या संग लग्न कर म्हणे. कोण म्हणलं? इसला मानला हा ना? आणि मी म्हणलं थांब म्हणलं मी मा मम्मीला आणि पप्पाला सांगते म्हणलं. त्याला म्हणा आरशात थोबाड पाहिलं का तुझं? हा. मला काय म्हणतो जाय म्हणे सांग म्हणे विसल्या म्हणतो मी कोणाच्या बापाला घाबरत नाही म्हणे मी मा बापाला नाही घाबरत तर त्याच्या त्याला म्हणायचं ना मा बाप कसा डेंजर. हा जाय जाय म्हणे तुला ज्याला सांगायचं त्याला. चल तो बापा चल. हा त्यांना काय वाटलं? हं? माझ्या पुरीवर हात टाकी द्या काय? आता यांचे नाही दादा मलाच बोलतील ग मम्मी. नाही नाही का बोलतील? हा? एक तर आपण कोणाच्या वाट जाती नाही ना आपल्या वाट गेलं ना त्यांना आपण सोडित नाही माहितीये ना. गप रडू नको गप. कधी माणसं येते चाल तू गप रडू नको. मी आहे ना तो बापाला सांगते ना मी. हो आम्ही काय म्हणते आता काम करू का राहून ठेवतो असं कामाला तिकडे काढी लावा. या पुरीला पाहिलं का? ते नाही का ते एवढं विसल्या गंग्या तिने काय केलं पुरीच्या अंगावर हात टाकला तिच्या कोणी? माग लागले होते. मला मागे लागले कोण खूप कोण वाटेत कोण गेलं. कोण 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 मला तोंडाने सांग कोण सांग गंग्या आणि तो विसल्या नाही का हा तो अहो तो गंग्या नाही का खालच्या आळीच्या त्या त्याला ठकीचा? म्हणजे का काय वाघाच्या जाळी म्हणजे उंदीर घुसलं काय हा तो बरं, उंदीर बरं, एवढा पहा. एवढासा उंदीर आणि ते एक नाही का ते दुसरं काय ग नाव त्याचं? विसल्या हा तो इसल्या. थांब मी कागण्याला फोन करतो कोणाला? तो कागण्याचाच बरं आहे ना हा आणि या बा तुम्हाला सांगते यांना उचलूनच आपटा आता आपल्या डायरेक्ट कुपाटीत घेऊन चालले होते मी चावले त्यावर्षी मला सोडलं. आता तू वाघाची पिल्लू तुला काय चाव सांगायला लागत काय हॅलो ओ कांगणे मी काय तो तुम्ही आहे कुठं बरं मळ्यात आहे ना अर्जंट तुमच्या पोराला त्या गांग्याला घेऊन या त्या वांग्याला आले नाही आता मला तिकडून याला पाडू नका मी जर तिकडून जर आलो तर लय काय होऊन जाईल काय म्हणे तुम्ही जेव्हा लाज वाटत माहिती काहीतरी तुम्ही पहिले इकडे या बरं तुझ्या पोरेनं त्या गंगारामनं काय केलंय परागती
काय केलं माहिती तुम्हाला सांगायला लागेल का काय कांदे बिदे उपटले का ते कांदे उपटले का वावर पडला तर चालला तर त्याला पैसे दिलायचे कांदे उपटायचे पण त्यांनी काय केलं तुम्ही इकडे या मी जर घरी आलो तर त्याचे परिणाम वाईट घडते बघा अहो काय आहे? मी एखाद्याला कापून टाकाय मी येणार नाही हा नाही हो, माझा पोरगा तसा नाही. नाही नाही तुमचा पोरगा मग चांगला आहे ना तुम्ही देवावर टोपत तुम्ही आधी आम्हा पोत येऊन जा पहिले इथे ये म्हणा हा हे गुंत माय बायकोले तापेले आता खूप तापेले आणि त्या पोराला बी बोलवा त्याच्या हा त्या पोरला बोला तो कोण कोण होते ना तुम्ही काय महापुरी त्या पोरी राडा केलाय ना तुम्ही पहिले इकडे या काय काय झालं असेल मी पाहतो थांब नाही नाही लवकर या लगेच या जेवता हात बोलल्या नाही तर मला तिकडे जर बोलावलं तुमच्या बाबांची तुम्ही राडा करी मग राडा हा दोघायला घेऊन येतो मळ्याची मळ्यात हा. काल ते इकडे गावा घरी ना काही किती किती टाइम मध्ये असेल तुम्ही एक 5 मिनिटात येतो घेऊन हा 5 मिनिटात ये म्हणा 5 मिनिटात आले तर तिकडे तर आम्ही जर तिकडे जर आलो ना तर बोच्याला चेटी टुना नाही बोच्याला चेटी बोंगले करून नागडे करून हा ना बेणार नाही मी. लगेच आणतो त्यांना मी दोघायला आणतो तुम्हाला मा काय माहिती ना कसं काय अहो, ते माझ्या समोर गेले ते मळ्यातून हा, गेले ना तुम्ही इकडे या पहिली लगेच फोन करतो मी लवकर या लवकर या ठेवा ठेवा इकडे येऊ दे फक्त आता त्यांनी तुला सांगतो येऊ दे येऊ द्या ना आता जर नाही का कसं ठोक्यात काम केलं तर मला शिर त्याला पत्राव ना आता उचलून बांधाव फेकून दे उचलू नाही नागडे करू करू आणि नागडे करू करू पुरीच्या अंगाला हात केलं लावून नाही जेणे जे हानी ना ते लोकांना दाखवते नाही आज ठिकाणी मी हाणणार आहे त्यांना हा, आज आज जागे जायचे म्हणजे बाई इथे दुखत इथे दुखत हा. माझं टीम किती धरून तुला माहिती ना माझा राखाच आहे तिला म्हणले ना एक एकाच्या पावडं का नाही डोक्यात टाकलं नाही मी एकटीच होते मग इथं इथं डोकं- तिला काहीच बोलू गेला नका. मला एकटी दुखी रानामध्ये इथे जाऊ नको तिची दादा बारी देत होते ना मी तुम्हीच सांगितलं होतं बारी दे म्हणून म्हणजे आपले डालते का आपले डालते वावर आपल्या वावरात आले होते ते बर आता पाहू दे येऊ दे त्यांना येऊ दे नाही तर आता ना नको रडू नको मी हाय काय म्हणतो आता आले कसरत करू नको हा फार तोंडाची मारुती करते याची. दादा मी कस काय मारू गडी माणसाला आपण का आलंय तिथं आहेच पण आपण का आलंय हा? आले पा दादा ते येऊ दे येऊ दे येऊ दे. हा, आले ते आले दोघायला बी पाय काय झालं काय झालं माझे काय हा तोच बरं आहे ना हा मग त्याला इरीत लोटायचं ना काय झालं खुशाला आलं माय पोर बाहेर देते तिच्या दादा अंगात योच योच मला म्हणे चल म्हणे माझं लग्न कर तसा नाही येतो हा? तसा नाही हे काय तो मला मानला मी त्यात चावीले पा निशाणी पा तुम्हाला कळण हा. रात्री दुधाला आली तेव्हा काय म्हणली तेव्हा ती? हे काय मागं- काय म्हणली म्हणून तू आला असेल माग तुझ्याकडे. लपत ये पा ए. याला धरा याला धरा थांब याला रे. धरा, याला धरा. हे लपत अरे, आहे. तो- तुमचं लय कमी झालं. थांब, 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 ए, मारू नका. थांब, थांब, धर, 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 धर. काय बोललो? काय बोललो? कसं फेकू? देऊ का फेकू? ए, प्रिय, ए, ए. आयला. देऊ का फेकू? देऊ का फेकू? डायरेक्ट देऊ का फेकू? देऊ का डायरेक्ट फेकू? फेकून ते आहे ना, दे. मारून दे, जाऊ दे. नका रे पुरीला मारायची ए, मग. थांब. ए, प्रिय. का रे ए, तुम्ही तुमची पोरगी लय आगाऊ आहे, हो. वर या का म्हणजे? काय आगाव आहे? बोलशील का आता? तुम्ही मोठे म्हणून आम्ही आगाव मारतो. म्हणजे? अहो, आगाव म्हणजे? थोबड जोड. थांब, थांब. जोड त्याचं थोबड. मला त्याचं डोकं दिसत द्या मला डोकं दिसत डोकं दिसत मला थांब डोकं रे, थांब रे, थांब रे. तिकडं पहा. किती माझी शांत बघा बस ना. हा? थांब, थांब, थांब. ए, जोड. खुशाल तुम्ही मध्ये राहतो का बाहेर तुमचं काय काम? बाहेर वर ये नका येऊ. थांब, ए. माझ्या बापाला धमकी दाखवतो का सोड, जाऊ दे. अरे मिटून घ्यायचं बाबा ए, अरे बाबा एखाद्याचा खून ए, ए, करायचा. माझ्या बापाला धमकी देतो का रे ए, तू फक्त दगड मार मग तुला ए, दगड घाल ए, अरे ए, थांबा, ए. थांबा. काय काय थांबा मिटून घ्या इकडे. तुला मी एकटे वाटले म्हणून जास्त बोलत होता का काही कळत नाही बरं भांडण कसं मिटवायचं कसं मिटवायचं गावात आहे ना गावात जर हे माहिती झालं तर माझी बदनामी होईल ना हा. या पोरीने आमच्या दोघांना फोन करून बोलावलं होतं नाही का बोलवलं आई मागं फोन तरी आहे का? आहे का दादा मागं फोन तिच्याकडे फोन बिल नाहीये. खोटं बोलताय तुम्ही नंबर दाखवू का अरे भाऊ तुझा फोन धरीचा सण पेले ना कोणाला चाटा मारू काय तुमच्या फोनवर फोन केले अबे तू गप्प कर, तू फोन घाल ना मध्ये जाऊ हा, ये जरा. माझ्या बापाला मारायचं म्हणतो भाऊ दे हा? भाऊ देस माझ्या बापाला मारायचं भाऊ देस भाऊ देस भाऊ देस भाऊ देस महापुरुष थोबड जोडीतो. हा ना जाऊ दे याला मार तो मर याला थांब रे थांब रे थांब
बाई पाहणार नाही बरं का ए, बाई पाहणार हा, ये. ए बाबा ए आई हाण गं. सोड ग जोड याला चांगलं. ए, थांबा रे थांबा सारखा काका तुम्ही सारखा बरं. येऊन गेला पा. थांब रे ए तुला काय 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 यांनी मानाव घेतलं होतं ना यांनी ना. ए, एवढंसं वांग. इकडे ए, अरे मिटून घे बाबा भेटू काय कसं लय? मिटायचं कसं मिटायचं बस कसं काय मिटायचं म्हणजे तेव्हा पहिलं म्हणा माफी माग महापुरुषी इकडं वळ गं. माफी माग माफी माग माफी माग त्याला काय अर्थ माफी आहे? माग दोघे. ते मारलं ते नाही आम्हाला नाही. माफी माग मारूच्या मारून मार खाऊन आम्ही माफी मागायची तुला माफी काय माग अर्थ फालतू वाटलं होतं का रे एवढं मी? मारायचं नाही हा? राहत तुम्ही लय थांब रे त्या आईचं जे आम्ही वांगे तुमच्यासारखे मध्ये आहे. जाऊ दे आता मला शांत येतच बस. काम करू दे ऐका शांत राहा. तिकडे लपवतोय पुरीच्या पाया पडायला होत्या हा शांत बस. पुरुषी माफी माग आम्ही खानदानी माणसं आहे तुमच्यासारखे. काय म्हणला काय म्हणला काय म्हणला माफी मागणार आहे? तुम्ही ना मग काय म्हणला ए चाल काय म्हणला इकडे नाही काय नाही, माफी माग. पहिली माफी माग. माफी माग पुरुषी माफी माग हा ना खा आणि तुझ्या हारा माफी माग ए, चुकलं म्हणा ए, माफी माग ए, पहिली. तसं नाही तसं नाही तसं नाही तुझी पोरं लय आगाऊ आहे, हो तुझ्या पोरी तुम्ही पोरं सांभाळाली की चालू माहिती तुझ्या पोरीची चड्डी काढून आणायचं चड्डी काढून आणायचं चड्डी काढून आणायचं नको साठी नको चड्डी काढून आणायचं चड्डी काढून थांब, हो आता काही नाही, मिटून घ्या काय मिटून घ्या म्हणजे आम्ही फालतू वाटलं का आम्हाला इज्जत नाही का? बरं मी काय म्हणतो? हो तुम हो ये पोर टोर होत्या चुका थोड्याफार बरं माझ्या वावर येतं कामाने बर या बा वावरातच काय पुढे जरी त्यांनी पोरीला आहे ना जिवंत मुर्दा काढू आता आता तरी शोधलं. दररोज संध्याकाळी दोघांचा येते मुर्दा आमच्या काढेल घरी. मी. नाही नाही ती तिला बर का तिला दररोज संध्याकाळी येते घरी काय खोटं नका बोलू. आमची पोरं आहे ना, आमच्या धाकात आहे. अशी कोणाच्या दारात तिला आहे जायला ना कमी तिला आहे. तर कोण आहे ना, विचारलं? ताकद आहे. म्हणून तर गाव जाण्यागत गावात फिरती ए गाव जाणे कोण म्हणतो? कोणाला गाव जाणं म्हणतो रे? हा? कोणाला गाव जाणे अरे म्हणतो? बाबा ए शांत तू बैठ जाशील रे, जाण्या दादा. तूच ये जाण्या. ए शांत बैठ ना माहिती का? ए काय पोर आहे काही हो कळत काका नाही. तुम्हाला तुमच्या पोराला हात हो. नाही का मग? हिच्या वागण्या पायीच्या नवऱ्याने काढून दिलेलं कोणतं ए मी तुला 56 नवरे करून देईन तुम्हाला काय घेणे अशी रांग लागते आमच्या दारात हा रोज. जावायची रांग लागते रांग जावायची रोज सकाळी ए, ए, जावायची ए, रांग लागती ए, तुमचं थोबाड थांबा, पाहा ए, अशा दोघांचं. तुम्ही शांत बसा हा, ए, जरा. ए, चला याच्यावर केस नाही, टाकून नाही, द्या. नाही, केस हा जा टाका जा, जा. काय करायची पाहू आम्ही काय करायचं ते. काय अरे बाथरूम बाबा चं तुझं लग्न व्हायचंय अजून तिचं वय आहे लग्न तुझं लग्न व्हायचंय ते तुम्ही काहीच करू नका आता दोघं बी तुला मी काहीच करू नका शांत बसा या बा, तेव्हा तू आज बी धमकी देऊ ऐका, राहिला. ऐक, ते वयस्कर आहे तुमच्या तोंडाकडे पाहून आम्ही माघार घेतोय. आता यांना आहे ना माफी मागायला हवं पुढची. नाही ते यांचे आहे ना यांच्या मागून ठोकीन मागून मी हा. केस केस हा. हा. ती काय केस झाली तर अवघड होईल बरोबर आपण आहे ना दादा, चुकलो तू आपण म्हणते हा. म्हणून ठीक आहे हा माफी मागा दोघं बी माफी मागतो खाली बसून माग. हे खाली बसून नाही ए, हा का बसा ए, नाही माफी मागितली हा. कसं काय होईना? हा. नाही. हे, खाली माफी मागा बसून फक्त याची तुला हाईट कमी याला काही नाही यांनी अशी बी मागितली चालेल यांनी खाली बसून मागायची. काय खाली बसून आणि उभ्यानं ते उभ्यानं काय होतं ए, जाऊ दे माफी मागितली ना. माफी मागितली ना आम्ही आणि या बा, हा. हे, परत जा जर आपल्या- दिसले आपल्या ना इकडं, मनात मोजाच गाडी तुमचा. दोघांच्या बी तंगड्या काढून हातात दे. हा याला तर तंगडेच नाही तशी बी. गबस गा. बरं आता लिगा बरं तुम्ही वा. करू द्या काम आमचा हा. जाता तुम्ही आधी बघतो माझी मला काय वाढवे काय दम घेतो तो का काय करतो तुम्हाला जाऊ दे आता मिटलंय ना. दम जाऊ दे, घेतो जाऊ दे. गबस काल वाढून राहिले. जाऊ दे आता काही काका तुमचे पोरं परत आमच्या वावरामध्ये आले नाही पाहिजे बरं का. नाही त्यांना आता मला तर पाठवायचो नाही आता आहे ना आम्ही त्यांना सोडून तुम्हाला फोडू आता हा. नाही नाही हा आता तुम्हाला फोडू आणि आम्हाला काय हा तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही त्यांना सोडलं नाही तर मी पोलीस स्टेशनला जाणार होते माझ्या या मम्मीला. मळ्यात येणारच नाही आता हा तेच तर नाही नाही इडच काय कुठंच पुरीची छेड काढताना दिसले ना मग त्यांच्या पाहिल मी. ए हा. तू परत त्यांचे काही नाव गाव घेऊ मी नको कायला घेऊ त्यांचं नाव गाव मी मामा बारे देत होते आमची मला पोरं- काय हो, आणलं इथं फोन ताब्यात घ्या तुम्ही नाही तिच्याकडे ठिकाणी तिचा मी माझ्याकडे फोन मोबाईलच नाहीये. 2-3 वेळा मी घरी पाहिली आज का मला फोन करायची घरातच कुंडू कुंडू मारीन मी या बा हा. आमची पोर कोणाच्या दारात जात नाही. आमची हो. पोर आमच्या धाकामध्ये आहे. तुम्ही तुमचे पोरं सांभाळा बाकीचं पुतीचं पुराण लावू नका. निघा बरं आता तुमच्या तोंडाकडे पाहून आम्ही माघार घेतली बरं बरं आता. आता हा. मी आहे ना तो मला म्हणला कुठून येता येता मला म्हणे तिथं मिस कॉल आला होता म्हणे ना ग नाही ग आई तिच्याकडे फोन तरी आहे का मिस कॉल करायला? नाही काय हा? मी मी काय नाही केलं त्यांचं बाबा. ऐकू नका तिच्याकडे खरंच फोन नाही. शपथ. आईची बरं, डोकर आता मी आहे ना, लावते. आता मिटून घ्या ते काही येणार नाही इकडे बरं तर तिच्याकडे येणार नाही काहीच नाही चालेल त्याला चालेल आता सांगितलं हा, नाही तर येतो आम्ही आता पुढच्या वेळेस आहे ना डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ. ठोकून जाऊ ठोकून हा, हा, Direct चालेल ना. ठोकून देऊ. मोकळं नाही पण. नाही, मी सुद्धा परवानगी देईल ना तुम्हाला हा हा कंप्लेंट द्या ना तुम्ही बरं बरं जा बरं चालेल त्या कांद्या लावून नका येड्यावानी करावं हा आणि या बाय परत आले ना
यांना आहे ना कसर नाही करायची, यांच्या डोक्यात पावडं घालायचं, होऊ दे काय नाही होतं ते नाही मग. हा. चांगले लाल करायचे टिंगरा हा. पाहून. आणि आम्हाला फोन कर लगेच पुढं वावरात माझ्या असलं. मोबाईल नाही ना, तो प्रॉब्लेम झाला होता, तो दादा निकून टाकला. वाघिणी वाघीण हा. हिच्या कुणी नादी लागते नाही आणि मी गावाचा. तिचीच पोरगी आहे, मी कशी धुतले ती मग? कोण आहे? वाघिणीचीच पोर हा आहे का ना गाव तिच्या संग विरोधात गेलं तर ती हटली नाही. हा. आणि यांचं काय कसले गालबान आहे ती. हे काय हे पायाची धूळ आहे आपल्या, माहितीये का? तुझ्या जरा- अगं, मी तेव्हा बी घाबरले नसते, पण मी एकटी होते आणि ते दोघं होते ना. एकटी मग एकटंच लढायचं राहतं कधी बी, 10 जणांना घेऊन अरे नाही तुझ्या लढायचं. तुझ्या ना 10 मास आवरवले ते 10 मास कधी? वावरात मारामारी जाते तो. हा तवा तवा हा. त्या बाब्या संग त्याला कसं लोळवलं होतं हा हा? ती कोणाला लागत नाही हीच त्याला हाती धरावं, तिला हाती धरते नाही. बरं चला जिजा काम करू चला हा. माणसं येते ना आता. हम्म. तू तुझा बापू टावे चल मम्मी, मी जाऊ का मग? हा जाय बाई जाय. तिकडं बाहेर रोप उपटून राहिले, मी चालले तिकडे. हा, हा जाय. जाय लवकर होय. मी येते तिकडं, चल जाऊ का हो मी? आणि जर लक्ष राहत माग पुढं हा हा रोपाच्या पाट्या घेऊन येऊ.